आरडीजे रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट्स योलो स्पॉटलाईटमध्ये मी जया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आपल्या आयुष्यातली बरीचशी गणितं बिघडतात ती फक्त मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे. आयुष्यामध्ये योग्य मार्गदर्शन असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या आधीचा जो काही काळ होऊन गेला, आपले आईवडील असतील, आजी आजोबा असतील, त्यांचे बरेचदा ही तक्रार असते की आम्हाला याचं मार्गदर्शनच मिळालं नव्हतं, म्हणून कदाचित आमच्या आयुष्याच्या वाटा भरकटल्या असतील किंवा वेगळ्या दिशेने आम्ही गेलो. पण जर योग्य मार्गदर्शन असलं तर योग्य वाटसुद्धा निवळता येत असते. आणि आजकाल ह्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही जेव्हा 10वी 12वी पूर्ण करता त्यानंतर जर योग्य मार्गदर्शन असेल तर आपल्याला आपल्या आयुष्याच्या वाटा अगदी योग्य पद्धतीने निवळता येतात. याच सर्व विषयांवरती चर्चा करण्यासाठी आज आमच्यासोबत आहेत चाणक्य करिअर पॉईंटचे सर्वेसर्वा आदरणीय शुभम देशमुख सर. सो तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅम. तर शुभम देशमुख सर हे एक इंजिनियर आहेत आणि त्यासोबतच एक उद्योजक म्हणून ते सध्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. यांच्या चाणक्य करिअर पॉईंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा झाल्यानंतर जे काही प्रवेश करायचे असतात, ज्या काही एंट्रन्स एक्झाम द्यायच्या असतात त्या सर्वाच्या प्रक्रियेसाठी यांची फर्म काम करत असते. तर अधिक माहिती यांच्याकडनं जाणून घेऊया. सर सगळ्यात पहिले तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकं ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण हे करावं? पहिले तर मी एकदम ग्रामीण भागातून बिलॉंग करतो. माझं येवदा म्हणून गाव आहे अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यात. माझं शिक्षण 12वीपर्यंत प्राथमिक शिक्षण साधारणतः माझ्या गावातल्या शाळेत झालं. कॉलेजमध्ये झालं, ज्युनियर कॉलेज होतं. येवदा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणारं ज्युनियर कॉलेज आहे आणि योगायोगानं ते कॉलेज माझ्या घरचंच कॉलेज आहे. तिथे झालं असल्या कारणाने मी तिथून मग माझ्या घरच्यांनी मला पुण्याला प्रवेश घेऊन दिला इंजिनिअरिंगसाठी. पण पुण्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यावर मला असं कळालं की IIT काय आहे हे इंजिनिअरिंगला प्रवेश झाल्यानंतर मला कळालं. IIT मध्ये वेगळी प्रवेश परीक्षा द्यावी लागते किंवा मेडिकलसाठी तेव्हा एम्सला वेगळी परीक्षा असायची, त्यासाठी वेगळी परीक्षा द्यावी लागते हे मला तेव्हा कळालं. तेव्हा मला हा खूप मोठा गॅप इथे या प्रोसेसमध्ये दिसला. तिथून मला एक बेसिक आयडिया आली की याच्यात काम करण्यासारखी संधी आहे म्हणून. बिलकुल. पण सर आजकाल जे भरभक्कम आपण ट्युशन क्लासेस वगैरे बघतो तर या ठिकाणी अशा पद्धतीचं मार्गदर्शन दिलं जात नाही का? मला असं वाटतं की दोनपैकी एक काम या प्रोसेसमध्ये होऊ शकते. एक तर तुम्ही गायडन्स करू शकता किंवा तुम्ही एक तर टीचिंग करू शकता. ॲडमिशन गायडन्स हा पूर्ण वेगळा पार्ट आहे. सगळ्यांना वाटतं की 2-3 महिन्याचं काम असेल, 4 महिन्याचं काम असेल. नाही, फेब्रुवारी महिन्यापासून तर डिसेंबर महिन्यापर्यंत छोट्या गोष्टींचा ट्रॅक ठेवावं लागते. याच्यात फक्त प्रवेश प्रक्रिया येत नाही, एंट्रन्स गायडन्स पण येते. प्रवेश परीक्षा पण तुम्हाला विद्यार्थ्यांना गाईड करावं लागते, कुठल्या प्रवेश परीक्षा त्यांनी द्यायला पाहिजे त्यासाठी. बिलकुल. सर तुम्ही इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर पुण्यामध्ये आपण नोकरी करावी किंवा साधारणतः हाच एक विचार असतो की इंजिनिअरिंग करायचं त्यानंतर MBA वगैरे करायचं किंवा मग इंजिनिअरिंग झाल्यानंतरच जॉबला लागायचं. तर हे सगळं सोडून तुम्हाला ही संकल्प म्हणजे हे करावं असं का जाणवलं? आता इंजिनिअरिंग कसं केलं पडत झालं ते मला माझं माहीत आहे. पण थोडक्यात नोकरीचा प्रयत्न केला नाही असं नाही. पण इंजिनिअरिंगच्या काळात असताना मी विद्यार्थी चळवळींमध्ये ॲक्टिव्ह होतो. त्याच्यामुळे हेल्पलाईनला माझे नंबर असल्या कारणाने म्हणजे विद्यार्थी हेल्पलाईन बरेच ठिकाणी असतात असे. तर माझ्या प्रोसेस लर्न झाली होती इंजिनिअरिंगची आणि मेडिकलची की किती कॉलेजेस आहे, मॅट्रिक्स काय असते, रिझर्वेशन काय असतात, कागदपत्र काय लागते. आणि मला पहिले मग विद्यार्थी विचारायचे तेव्हा नाही कळायचं, पण ते मी कुठेतरी सर्च करायचो, अभ्यास करायचो. असं करून ती पूर्ण प्रक्रिया लर्न झाली. थोडक्यात 2 टाईपचे गायडन्स याच्यामध्ये असतात, एक कॉलेज गायडन्स आणि एक प्रक्रिया गायडन्स. तर प्रक्रियावर माझा जॉब शोधायच्या आधीपर्यंत थोडंसं प्रभुत्व येऊन गेलं होतं. प्रक्रिया कशी असते, काय असते, थोडासा कॉन्फिडन्स होता. मग ते प्रक्रिया गायडन्सवर माझं प्रभुत्व पाहून काही कंपनींनी मला मग थोडंसं अप्रोच केलं की हेच काम तू आमच्यासाठी कर. मग थोडंसं मला असं वाटलं की मग आता नोकरी करायचीच आहे. आता IT मध्ये आपलं तेवढा ट्रॅक चांगला नाही, नोकरी भेटत नाही, माहीत नाही. मी प्रयत्नही तसा केला नाही. तर मग मी म्हटलं स्वतःचा आपण 19ला 18च्या नंतर काहीतरी मी स्वतःचा आपण एक प्रयत्न करून पाहू. याला एक फुल टाईम माझा करिअर होईल असं मला वाटलं नाही कधी. पण एक प्रयत्न करू, पुढे कुठपर्यंत जाते, एक स्टार्टअप म्हणूनच प्रयत्न करू. आणि चिकटीनं प्रयत्न केला, मी असं नाही म्हणताना चल गया प्रयत्न करून मग मला इथे चांगला रिस्पॉन्स आला, तर मी हे कंटिन्यू केलं. क्या बात आहे. असं म्हणतात ना की गरज ही संशोधनाची जननी आहे, तर कदाचित ते म्हणूनच शोधलं गेलं असेल. पण चाणक्य करिअर पॉईंट कशा पद्धतीने काम करतं नेमकं? चाणक्य करिअर पॉईंटला काय काय फॅसिलिटी आहेत सर अवेलेबल? साधारणतः पहिले तर बेसिक चाणक्य करिअर पॉईंटचा हा आहे की मी इथे सुरुवात पुण्याला केली. पुण्यासारख्या ठिकाणी जर एवढ्या मोठ्या म्हणजे जिथे सगळे प्रगत आहे, म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या सगळे पॅरेंट लोक म्हणजे शिक्षणाचं माहेरघर जे म्हणलं जातं, अशा ठिकाणी जर काउन्सिलिंगची गरज पडू शकते तर मग आपल्या अकोल्यासारख्या ठिकाणी तर 100%. जेव्हा मी इथे आलो, मला वाटतं 19ला मी इथे ऑफिस सुरू केलं आफ्टर कोविड. पहिले तिथे होतं माझं बौद्धांना. जर आफ्टर कोविड इथे सुरू केलं तर तो गॅप मला खूप अजून जास्त मोठा दिसला. म्हणजे इथे मला तुम्ही रेव्हेन्यूच्या हिशोबाने म्हणाल तर इथे तेवढं काही नव्हतं. पण सुरुवातीला मी बघितलं की
काही विद्यार्थी असे होते की ज्यांना MBBS मिळत होतं, मेडिकलपासून सुरू केलेला व्यवसाय आहे, MBBS मिळत होतो पण गायडन्सच्या अभावी BMS ला जावं लागलं, अशी उदाहरणं मी आधी पाहिलं. नंतर मी 1 to 1 जेव्हा गेलो ना, तर मग मला खूप मोठा गॅप कळाला हा, की म्हणजे खूप बेसिक पासून जावं लागणार आहे, फक्त गायडन्स करून होणार नाही, फॉर्म फिलिंग पासून सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. तिथे होतं की मी गायडन्समध्ये सुरू केलं की तुम्हाला हे मिळू शकते, हे भेटू शकते, हे प्रेडिक्टर्स आहे, आपण डिजिटली काम करतो सगळं, म्हणजे प्रेडिक्टर वगैरे सगळं बनवून. तर त्याच्यानंतर मग मला असं कळालं की नाही, कागदपत्रांची तडजोड पासून आपल्याला इथे उतरावं लागेल. मग मी बेसिकपासून सुरू केलं. तर आज माझी फॉर्म जी आहे बेसिक नोंदणीपासून, जेव्हा एखादा मुलगा एखादी प्रवेश परीक्षा देत असेल तर त्या प्रवेश परीक्षेची नोंदणी, त्याचं हॉल तिकीट, त्याचं एक्झाम नंतर त्याची पूर्ण म्हणजे त्याचं बेसिक रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग, कॉलेज मिळेपर्यंतचं पूर्ण होल अँड सोल माझ्याकडे होते. विद्यार्थी आणि पालकाला कुठेही जायची गरज नाही. क्या बात आहे सर. हे खूप अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही सांगितलेला आहे, कारण की सगळ्यात मोठी धावपळ आईवडिलांची आणि मुलांची तीच असते. सर, नेमकं कोणत्या कोणत्या परीक्षांसाठी आपली संस्था किंवा आपली फर्म सपोर्ट करते? म्हणजे फार असा माझं 2-3 गोष्टींमध्ये मी काम करतो. एक मेडिकल आणि एक इंजिनिअरिंग, फार्मसी, 3 गोष्टींमध्ये ज्याला जास्त डिमांड आहे. इंजिनिअरिंग पण मी या 2-4 वर्षात सुरू केलेलं आहे. आधी मला असं वाटायचं की मेडिकललाच काउन्सिलिंगची गरज आहे. मी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा जागा 70,000 होत्या, आता त्या 1,10,000 झालेल्या आहे. आणि एक्झाम देणाऱ्यांची संख्या तेव्हा 16 लाखापासून आता आज 22-23 लाखापर्यंत आहे. मला असं वाटलं की या मेडिकल क्षेत्रात जास्त संधी आहे म्हणून मी इंजिनिअरिंगकडे तेवढं कधी लक्ष दिलं नाही. पण आता 2-3 वर्षापासून असं वाटत आहे की इंजिनिअरिंगला पण तेवढीच गरज आहे. ब्रांच कोणती निवडायची, कॉलेज कोणतं निवडायचं, प्लेसमेंटसाठी ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमसबद्दल काय फरक आहे, असं या सगळ्या गोष्टीचं इंजिनिअरिंगमध्ये पण गरज पडते. पण इंजिनिअरिंगमध्ये जेव्हा आम्ही काउन्सिलिंगला उतरलो तेव्हा मग कळालं की फक्त काउन्सिलिंग करून गरज पडणार म्हणजे भागणार नाही आपलं. तर आपल्याला एंट्रन्स गायडन्स नावाचा एक नवीन संकल्पना आम्ही मार्केटमध्ये आणली. त्याला प्रवेश परीक्षा मार्गदर्शन असं नाव दिलं. मग आता देशभरात आपल्याकडे असं कल्चर आहे की इंजिनिअरिंगला मी CET देतो, मी JEE देतो, फार माहीत असेल BITS देतो, VIT वेल्लोर देतो. ह्या 4-5 एक्झाम साधारणतः सगळ्यांना आत्ता माहिती आहे. पण कोणाला शिवनदार माहीत नाही, मणिपाल माहीत नाही, किंवा टॉप 25मध्ये अन्ना युनिव्हर्सिटी येते, SRM चेन्नई येते, IIIT हैदराबाद आहे. अशा सगळ्यात नामवंत कॉलेजेसच्या प्रवेश परीक्षा ह्या वेगळ्या होतात. आणि तुम्ही जर त्यांचा फॉर्म किंवा अर्ज भरला नाही, तुमची कितीही इच्छा असली तिथे प्रवेश घ्यायची, तर तुम्ही घेऊ शकत नाही. मग आम्ही एंट्रन्स गायडन्स नावाचा एक नवीन आणला आणि त्यात 25 साधारणतः विद्यापीठं पूर्ण देशभरातून शॉर्टलिस्ट केले. आमचे काही पॅरामीटर्स होते ते निवडताना त्याच्यानुसार, आणि मग ते विद्यार्थ्यांना आम्ही गाईड करत गेलो. मग आता 25 फॉर्म विद्यार्थ्यांनी भरावे का आणि 25 परीक्षा द्यावे का, तर नाही, आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं आहे की तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुमचे आईवडील किती लांब पाठवू शकतात, तुम्ही फीस किती बेअर करू शकता, याच्यानुसार फार तुम्ही 3-4 विद्यापीठं टार्गेट केली पाहिजे. थोडक्यात हा एंट्रन्स गायडन्सचा पार्ट आहे. मेडिकलमध्ये जसं गेलं तर नीट मेडिकलला आहे, पण फिजिओथेरपी सारख्या अशा परीक्षा आहेत, त्यांच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या परीक्षा वेगळ्या होतात. तर डीम्डमध्ये तुम्ही विचार केला तर दत्ता मेघे वर्धा, दत्ता मेघे नागपूर, त्याच्यानंतर भारती विद्यापीठ पुणे सांगली, DY पाटील पुणे मुंबई कोल्हापूर यांच्या अलाइड कोर्सेसच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा वेगळ्या कंडक्ट केल्या जातात. त्या परीक्षांकडे पण विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष नसते. तर मला असं वाटतं हा खूप मोठा गॅप आहे. आणि हे खरोखर खूप कौतुकच आहे की तुमच्यामुळे कदाचित त्यांना एक योग्य मार्गदर्शन मिळतं आणि आपले समोर काय वाट निवडायची हे पण त्यांना थोडं सोयीस्कर होतं तुमच्यामुळे. म्हणजे माझं काम थोडक्यात ऑप्शन देणं आहे. आम्ही टोटली अनबायस्डच काम करतो. म्हणजे तुमच्या मार्क्सनुसार, तुमच्या रँकनुसार तुम्हाला काय काय मिळू शकते हे पूर्ण माझं फर्म तुम्हाला गाईड करते. पण डिसिजन हा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असतो. आम्ही म्हणजे कुठल्याही कोर्सबद्दल किंवा कुठल्या कॉलेजबद्दल बिलकुल आग्रही नसतो. बिलकुल. सर, मग असं कधी झालंय का तुमच्यासोबत की कॉलेजेस कधी तुम्हाला घेऊन असोसिएट झाले असतील किंवा काही कॉलेजेसने तुम्हाला रेकमेंडेशन? मेडिकलला तर मला वाटत नाही, म्हणजे मेडिकलला तर असं कधी झालं नाही, कारण की मेडिकलला सीट्सच एवढ्या कमी आहे. कोविड नंतर जो गॅप आपल्याला दिसला, कोविड नंतरच्या गॅपमुळे तर मेडिकलला अजून डिमांड आली. नर्सिंग कॉलेजला आधी जागा खाली जायच्या, आता म्हणजे कट ऑफ बऱ्यापैकी जास्त वाढताना आम्ही पाहिले. आणि MBBSला जर म्हणजे ट्रेडिशनल तुम्ही 8-10-15 वर्षाचा इतिहास बघितला तर ते ग्राफ हायर साईडलाच दिसेल तुम्हाला. आता तरी मला असं वाटतं मेडिकल पीकला आहे, कदाचित 1-2 वर्षात थोडंसं मेडिकलचं आपल्याला डाऊन साईड जाताना दिसू शकते. ॲज अ काउन्सिलर माझा अंदाज आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्यांची संख्या म्हणा किंवा म्हणजे संख्येत तरी नक्कीच घट होईल थोडक्यात. तर कॉलेजने तर कधी असोसिएट करायचा प्रयत्न केला नाही, कारण की कॉलेजला तशाच म्हणजे माझ्याशिवाय किंवा ॲज अ काउन्सिलर विद्यार्थी मिळतच आहे, कारण की पूर्ण प्रोसेस ही सेंट्रलाइज आहे. कॉलेजने काही केलं नाही तर त्यांच्याकडे सेंट्रलाइज प्रोसेसने प्रवेश येणारच आहे. आणि ही प्रोसेस एवढी क्रिस्टल क्लिअर आहे
की अधेमध्ये आमदाराचं पत्र देऊन, खासदाराचं पत्र देऊन, वशिला लावून ॲडमिशन झाली, बिलकुल होत नाही. जे काही होईल एक एक सीटचा हिशोब ऑनलाईन भेटतो. तर कॉलेजला मी जाणं काय, मी कॉलेजकडे जाणं काय, काहीही उपयोग नाही. हां, संस्थात्मक कोटा 15% मॅनेजमेंटचा अजूनही MBBSला प्रायव्हेट कॉलेजेसकडे आहे, आयुर्वेदिकला आहे, BDSला आहे, पण तो पण संस्थात्मक कोटा 2 वर्षाआधी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ऑनलाईनच भरणं सुरू केलं आहे. आणि फक्त त्याचे नियम असे आहेत की जर एखाद्या कॉलेजची नॉर्मल कोटेची फी ही 100 रुपीज असेल तर त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटची फी ही 3x असेल, म्हणजे 300 रुपये उदाहरणार्थ. म्हणजे थोडक्यात मग आता तुम्ही म्हटलं की मी शुभम 300 रुपये द्यायला तयार आहे, मग मला ते सीट मिळेल का? किंवा 10 लाख जिथे फीज होती मी 30 लाख द्यायला तयार आहे, किंवा 5 लाख जिथे 5 लाख ते पण आहे. तो कोटा सुद्धा आता मार्कावर भरतो. बिलकुल. त्याच्यामुळे अप्रोचवाला काही फंडायचं चालत नाही. बिलकुल. खूप छान सांगितलं तुम्ही, कारण सगळ्यांना भीती तीच असते की म्हणजे ही क्रिस्टल क्लिअर प्रोसेस आहे. तुम्ही सांगितल्यामुळे आता ते आणखी जास्त स्पष्ट झालेलं आहे. नेमकं फक्त पुण्यामध्येच तुम्ही सर्व करता का, की आणखी कुठे कुठे तुमच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होऊ शकते? याचं उत्तर देतो. जसं क्रिस्टल क्लिअर तुम्ही बोलले, या व्यवसायामध्ये किंवा काउन्सिलिंग या गायडन्समध्ये घाबरून देणारे लोक जास्त आहेत. तुम्हाला गाईड करणारे लोक मला असं वाटतं कमी भेटतील. कारण की जे माझ्याकडे पॅरेंट येतात ते आधीच एकदम स्ट्रेस्ड असतात. सर मी कॉलेजला जाऊन आलो, कॉलेजने सांगितलं लागत नाही. ॲक्च्युली प्रोसेस आहे सेंट्रलाइज. कॉलेजलाही तेवढा अंदाज नाही ना. आपण कॉलेजला असं म्हणू शकत नाही की त्यांनी चुकीचं मार्गदर्शन केलं किंवा त्यांना काही माहीत नाही, किंवा इव्हन कोचिंगवाल्यांना पण आपण काही याच्यात ठेवू शकत नाही. हा पूर्ण वेगळा विषय आहे. कारण की हा डे टू डे मध्ये ट्रॅक ठेवण्यासारखा विषय आहे. 11th आवरला कधी नोटिसेस येतात. जसं तुम्ही आता महाराष्ट्रात प्रोसेस सेंट्रलाइज CET सेलकडून करता, पण तेच तुम्हाला कर्नाटकात करायचे, आंध्रा करायचे, तेलंगणा करायचे किंवा UP करायचे. तुम्हाला इतर कुठे करायचे तर तेवढ्या काउन्सिलिंग कमिटीजला तुम्हाला अर्ज करावा लागतो. एवढं सगळं ट्रॅक ठेवणं त्या कॉलेजलाही माहीत नसतं आणि विद्यार्थ्यालाही माहीत नसतं. मग त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालक थोडेसे रेस्टलेस असतात या काळात. तर मला असं वाटतं की एवढं पॅनिक व्हायची गरज नाही आहे. सोपी प्रक्रिया आहे. मार्गदर्शकाचा सल्ला घेतला तर उत्तमच आहे, पण नाही घेतला तरी इन्फॉर्मेशन ब्रोशर्स आधी येतात, ते पूर्ण व्यवस्थित वाचून काढले पाहिजे. त्याच्यानंतर पूर्ण नियम अटी आधी येतात, सगळं पब्लिक होते. त्याच्याशिवाय काही एक स्टेपसुद्धा पुढे जात नाही. म्हणजे नीटचं तो एवढं क्रिस्टल क्लिअर आहे की एखाद्याचा पेपर, एखादा रिझल्ट जरी बरोबर आला नाही तर कोर्टात तो विद्यार्थी किंवा पॅरेंट कोर्टात गेले तर पूर्ण प्रोसेसवर स्टे येतो. एवढं म्हणजे इम्पार्शियल प्रोसेस आहे, क्रिस्टल क्लिअर प्रोसेस आहे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर की मी आता सध्या 4 ठिकाणी सर्व करतो. माझं एक ऑफिस पुणे, एक ऑफिस इथे अकोला, एक ऑफिस बुलढाणा आणि एक ऑफिस अहिल्यानगर अहमदनगर होतं आधी. बिलकुल. पण या व्यतिरिक्त जर तुमच्यापर्यंत कोणाला पोहोचायचं असेल किंवा मार्गदर्शन अपेक्षित असेल तर काय सुविधा उपलब्ध आहेत? माझ्याकडे आता इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे 2 असे विंग्स आहे. तुम्ही सुरुवातीला प्रवेश परीक्षेपासून, म्हणजे विद्यार्थी जेव्हा 12वीत गेला तेव्हापासून माझ्याकडे अप्रोच झालं पाहिजे. तुम्हाला कुठला कोर्स आहे, आता मी करिअर काउन्सिलर नाही, तुम्ही कुठला कोर्स केला पाहिजे हे तुम्ही करिअर काउन्सिलरकडून एकदा कन्सल्ट करून घेतलं पाहिजे. पण जो तुम्ही कोर्स निवडला आहे त्या कोर्सबद्दल पुढील गायडन्स जे आहे कॉलेज मिळेपर्यंतचं ते पूर्ण आम्ही करून देऊ. त्यात प्रवेश परीक्षा कुठल्या दिल्या पाहिजे, प्रवेश परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रिया कोणत्या केल्या पाहिजे, आता प्रवेश प्रक्रिया कशा करायच्या, ज्या तुम्ही प्रवेश परीक्षा दिल्या, जसं की विद्यार्थ्यांनी नीट दिली, त्या नीटच्या स्कोरवर त्याला काय ऑप्शन कसे कुठे कोणत्या राज्यात कुठल्या कोर्सला मिळू शकतात हे सगळं आम्ही गाईड करतो. आणि अकॉर्डिंग टू विद्यार्थी आणि पॅरेंट, म्हणजे त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांनी त्यांचा मग निर्णय जो घेतला त्यानुसार पुढची प्रक्रिया पार पाडतो. बिलकुल. सर, या सगळ्यामध्ये तुमच्याकडनं ऑनलाईन सेशन्स किंवा ऑनलाईन गायडन्स पण अवेलेबल आहे का? आता मला 2 वर्ष आधी माझी संकल्पना होती की जिथे माझं ऑफिस तिथेच मी सर्व करू शकेल, पण 2 वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष आधीपासून माझा थोडीशी संकल्पना तुटली. मी 2 वर्ष आधी थोडंसं ग्लोबल विचार करून ऑनलाईन एक प्रॉडक्ट ठेवला आणि ऑनलाईन प्रॉडक्टमध्ये मी महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यायचा प्रयत्न केला. तर मागच्या वर्षी मी कोणता विद्यार्थी माझ्याकडे हल्द्वानीचा होता, हरिद्वारचा, कुठला विद्यार्थी माझ्याकडे चेन्नईचा होता, कुठला वेस्ट बेंगलचा होता, कुठला राजस्थानचा होता, आणि त्यांना मी साधारणतः 47-48 मुलांना मी 2 वर्ष आधी सर्व केलं. मागच्या वर्षी 150-150 मुलांना सर्व केलं. आपल्या अकोल्याच्या एकट्या ऑफिसला 800-900 लोक असतात तसे. तर बाहेर म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म मी सर्व केलं 150 लोक. तर तो रिस्पॉन्स बघून मी एक ऑनलाईन पण प्लॅटफॉर्म सुरू केला आहे की मी म्हणजे पॅरेंटला, आता मला असं वाटतं की मी गायडन्स करतो, काउन्सिलिंग करतो, मग उगाच तुम्ही मुंबईहून मला भेटायला या पुण्याला, किंवा तुम्ही यवतमाळच्या अकोल्याला या, अमरावतीच्या या, आपल्या ह्याच्यात गायडन्समध्ये कन्व्हिनियन्स ठेवला पाहिजे पॅरेंटचा. मग आम्ही थोडंसं आता 1-to-1 मध्ये विद्यार्थी घरी बसून सुद्धा प्रक्रिया करणं चालू केलं आहे. बिलकुल. आणि सर, मला वाटतं गायडन्सची तुमचं फक्त जे गायडन्स आहे मला वाटतं ते निःशुल्क आहे. हो, म्हणजे आमच्यापर्यंत कोणाला यायचं असेल तर आम्ही बिलकुलही, आमच्याकडे चार्ज नाही आहे. माझ्या 4ही ऑफिसेसला कधीही पॅरेंट
कधीही जाऊ शकतात, कुठलंही गायडन्स घेऊ शकतात. हां, तुम्ही म्हटलं की मला पूर्ण प्रक्रियाच करून देता, मग त्यावेळीच फक्त आपण फी त्यावेळेला चार्ज charges करतो. लागतात. पण तुम्ही म्हटलं की हे मार्क्स आणि याच्यावर काय काय मिळू शकतं, तर माझी पूर्ण टीम तुम्हाला कुठपर्यंत कसं कसं किती फीज लागेल सगळं गाईड करेल. तर या व्यतिरिक्त सुद्धा आता जसं तुम्ही सांगितलं की ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे काश्मीर ते कन्याकुमारी तुम्ही समजा सर्वत्र पोहोचलेले आहात. हो, नाही तेवढं माझं तर रीच नव्हतं, कारण की ज्याचा हातखंड ऑफलाईनमध्ये असतो तो ऑनलाईनला पोहोचायला सिंक करायला वेळ लागतो. कारण की जे तुम्ही समोरासमोर, आता विदर्भातलं कल्चर आहे, तर मी पुण्यात गेल्यावर मला ते समजा कळतं की ऑनलाईनमध्ये पॅरेंट लोक आता जॉब करतात, त्यांच्या मीटिंग्स असतात IT मध्ये, ते सिंक होऊन जातात. पण तुम्ही एखाद्या दर्यापूरच्या पॅरेंटला म्हटलं की तुम्ही मोबाईलवर मीट करा माझ्यासोबत, तर ते शक्य होत नाही. तर हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म मला वाटतं मेट्रो सिटीजच्या विद्यार्थ्यांसाठी अजूनही काम करतोय. माझ्याकडे कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत मी प्रत्येक ठिकाणी माझा मुलगा शिकत आहे. साधारणतः या 6-7 वर्षाच्या कारकिर्दीत 2,000 विद्यार्थी मी MBBSला म्हणजे माझे शिकत आहेत आता, नो डाऊट. पण हे प्रत्येक ठिकाणी इफिशियंट नाही आहे, म्हणून 2 हायब्रिड मोडवर आता मी काम करणं चालू केलं. एक ऑफलाईन टीम आहे आणि एक ऑनलाईन टीम आहे. बिलकुल सर. किती म्हणजे तुमचे टीम मेंबर्स किती आहेत, किती लोकांचा स्टाफ आहे? साधारणतः आज 4 ऑफिस मिळून 18 लोक आम्ही सध्या आहे, आणि 18 लोक साधारणतः दरवर्षी 1500-1700 मुलांना आम्ही सर्व करत आहोत. आणि सर त्याचं काय एज्युकेशन, म्हणजे टीम तुमची कशा माझी चांगली हायली क्वालिफाईड. माझा पार्टनर अनूप आहे, त्याचा MBA झाला आहे. दुसरा पार्टनर सागर आहे, त्याचं इंजिनिअरिंग झालं आहे, MBA झालं आहे. एक पुण्याचा सोबत असतो, त्याचा इंजिनिअरिंग झाला आहे, तो TCS मध्ये जॉबचा त्याला अनुभव आहे. म्हणजे माझी पूर्ण हायली क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स टीम आहे. म्हणजे असं नाही की शिक्षण झालं आणि डायरेक्ट काउन्सिलिंगला उतरले, नाही. त्यांनी पण या क्षेत्रात 2-3 वर्ष नोकऱ्या करून सोडल्यावर या क्षेत्रात आलेले लोक आहेत. ओ माय गॉड. हो, हो. आणि सर आता कसा रिस्पॉन्स आहे त्यांचा, म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जॉब सोडले होते की आधीच अशी तयारी केली होती तुम्ही? नाही, आता मला त्यांना सोबत घ्यायचं म्हटलं जबाबदारीचं काम आहे मॅम. मी त्यांना म्हटलं, म्हणजे आता वैयक्तिक आता मित्रही असले तरी कसं आहे की काम सिंक झालं पाहिजे. मी सोबत घेणं काय, ते काम तुम्हाला कळायला पाहिजे. हे काम जेव्हा आपण करतो ना, तर 2 बेसिक गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे की तुमचं ॲनालिटिक्स चांगलं पाहिजे, डेटावर प्रभुत्व पाहिजे. जे तुमच्याकडे रॉ डेटा आहे त्यावर तुमचं काम करण्याचा जो प्रभुत्व आहे ते एक पाहिजे. दुसरा जो तुमच्याकडे कोणी येत आहे त्याची रिक्वायरमेंट समजली पाहिजे. म्हणजे आज तुमच्याकडे कोणी पॅरेंट येत आहे, त्याने सांगितलं मला एवढे मार्क आहे, ते राहायला सांगायचं आणि तुम्ही वेगळंच काहीतरी सांगितलं, उपयोग नाही आहे. तर तुम्हाला इनपुट घेऊन प्रोसेस करून काय आउटपुट देता, हे सगळ्यात मोठा म्हणजे याच्यात बेसिक आहे या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये. तर त्या पॅरेंटची रिक्वायरमेंट तुम्हाला कळते का, तुम्ही म्हणजे हा इंटरेस्टचाच पार्ट आहे शेवटी. तर मला वाटतं ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे आलं आणि ते सगळे चांगलं काम करतात. म्हणजे आम्ही बेसिकली काउन्सिलर लोकांची 6-7 लोकांची टीम आहे आणि प्रोसेसिंगला 8-10 लोक आहेत. क्या बात आहे सर. पण अकोला, बुलढाणा सारखे जसं तुम्ही म्हटलं मेट्रो सिटीजमध्ये ऑनलाईनची प्रोसेस पण खूप चांगल्या पद्धतीने चालते. पण मार्गदर्शन जरी म्हटलं तरी आजकाल प्रत्येकाला असतं की आम्हाला सगळंच कळतं, असा एक भाव असतो प्रत्येकाचा. पण अकोला, बुलढाण्यासारख्या शहरांमध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आहे पेरेंट्सचा? सुरुवातीला मॅम मी पुण्याला सुरू केलं आणि पुण्यात इंजिनिअरिंग झालेला मुलगा आता बिझनेसमध्ये एवढा स्ट्रगल करावं लागेल असं तेव्हा तर नव्हतं वाटलं. तर मग तुम्हाला जर सांगितलं, मी शिकताच प्रोसेसवर प्रभुत्व येऊन गेलो होतं आणि पाहिजे तसं सगळं मला, म्हणजे मी ड्राफ्ट केलं होतं. मी पुस्तक लिहितो एक दरवर्षी ॲडमिशन गायडन्सवर. त्याचं ड्राफ्टिंगही खूप चांगलं केलं होतं आणि त्याचा रिस्पॉन्स पाहून, पुण्यासारख्या ठिकाणी रिस्पॉन्स पाहून माझा एन्क्वायरीज ज्या पुण्यात होत्या, कोविडमुळे पुण्याचं ऑफिस बंद, अकोला आलो. अकोल्याला म्हणजे आता स्ट्रगल म्हणा की काय म्हणा, आता मला त्याला असं नाही म्हणता येईल की मी खूपच मेहनत केली, पण मला इथे ते पहिले समजून सांगावं लागलं मॅम की या गोष्टीची गरज आहे. समस्या काय हीच लोकांना म्हणजे मार्क पडले तर मग मी माझा कुठंतरी फॉर्म भरणार. आपल्याकडे तेव्हा असं कल्चर होतं 18-19ला की डॉक्टरकडे जायचं, मग डॉक्टर व्हायचं होतं. सर कोणतं कॉलेज चांगलं आहे ती लिस्ट काढून द्या. म्हणजे थोडक्यात मी नीटच्या सेंटरच्या बाहेर, म्हणजे प्रेरणा म्हणून नाही किंवा माझा स्ट्रगल कोणाला सांगायचं नाही, पण मी स्वतः मला पॅरेंटची रिव्ह्यू पाहिजे तुम्ही लिफलेट वाटायचो की सर हे असं असं आहे, असं असं आहे. तर नीटच्या सेंटरच्या बाहेर आम्ही अमरावती, अकोला टार्गेट केले. कोविडमुळे पुण्याचं मला तेवढं नाही करता आलं घरच्यांमुळे. तर मग मला तेव्हा 4 लीड झाल्या, ॲडमिशन नाही आलं परीक्षांतर. मग मी क्लासवाल्यांकडून फोन नंबरचा डेटा घेणं किंवा विद्यार्थ्यांकडून नीटच्या सेंटरच्या बाहेर डेटा जो घेतला, मी स्वतः 100-100 फोन करायचो की किती मार्क येत आहे, काय येत आहे, असं मिळू शकते, तसं मिळू शकते. असं पहिल्या वर्षी मला 68 लोक आले इथे अकोल्याला. 68 लोक आले. मग त्यांना म्हणजे जेव्हा आम्ही 680 लोकांपर्यंत पोहोचलो तेव्हा 68 लोकांना ते कळालं काय करतात ते. बाकीच्या लोकांना कळालंच नाही, ऑफिसवर यायचे, भेटून जायचे येते. मग नंतर 68 लोकांना कळालं. मग ते आता दुसऱ्या वर्षी 200, मग तो आता रेफरलवर गेला. आता आम्ही मार्केटिंग बिलकुल करत नाही. आता इथे अकोला ऑफिसला माझे प्रवेश 600-700 लोकांना आम्ही बंद करून टाकतो. म्हणजे आमच्याकडून मग सर्व होत नाही, म्हणजे आता गायडन्स होणार नाही म्हणून
माझं अकोल्याला असं आहे आता. पण मार्गदर्शनाची प्रक्रिया मात्र सातत्याने सुरू असते. हा, कंटिन्यू सुरू असते, म्हणजे गायडन्स अखंड आहे. क्या बात आहे सर. आता आणखी फ्युचरमध्ये अजून काय प्लॅन्स आहेत तुमचे? म्हणजे कोविडमुळे असं समजा की ही रिस्क घेतली तुम्ही, छोट्या शहरांमध्ये येऊन स्टार्ट केलं, आता पुढे आणखी भविष्यात काय नियोजन आहे? नाही, कोविडमुळे छोट्या शहरात येऊन स्टार्ट केल्यामुळे मी पक्का बनलो खरं. पुण्यासारख्या ठिकाणी मी म्हणजे सोपं इझी यश भेटलं असतं तर मग त्याची मजा नसते आली. बिलकुल. आज आता त्याचं महत्त्व जे आहे, किंवा मी आता उठू शकतो आता पडलो तरी, म्हणजे मला माहिती आहे की गॅप काय आहे सोसायटीचा तो गॅप आहे. आणि हा खरंच मोठा ही नीड आहे एज्युकेशन क्षेत्रातली. काय की एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या टीचरला किंवा एखाद्या डॉक्टरला सुद्धा त्यांचं काम सोडून त्यांच्या क्षेत्रात ते प्रगत असतात. एखाद्या डॉक्टरला बिलकुल नवीन कोणतं रोबोटिक सर्जरी 100% सांगून देतील. एखाद्या नवीन टीचरला नवीन कोणता कोर्स ॲड ऑन झाला 100% सांगेल. पण हे नवीन कॉलेजेस, व्हास्ट चेंजेस, नवीन कॅटेगरीज इंट्रोड्यूस होतात, फीज अपडेट होतात, एवढं सगळं वनरूप माहिती ठेवणं तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे कठीण नाही आहे, म्हणजे बिलकुलच करू शकणार नाही असं नाही, रॉकेट सायन्स नाही आहे. पण तुम्हाला मग ते बाकी सगळं सोडून हेच करावं लागतं. बिलकुल, म्हणजे त्याच्यावरती लक्ष ठेवणं, हा, ते ट्रॅक ठेवणं किंवा त्याचा ट्रॅक ठेवणं, म्हणजे प्रोसेस गायडन्स, प्रोसेसवर ट्रॅक ठेवणार. पण तुम्ही पास्टमध्ये काय होत आलाय, आता तुम्ही मला विचारणार समजा की तू गाईड कसा करतो किंवा तू कॉलेजचं कसं काय सजेस्ट करतो. आता माझ्याकडे पूर्ण रिसर्चची टीम आहे. आम्ही एखादं मेडिकल कॉलेज गाईड करताना 8-10 पॅरामीटर आहे आमचे. कॉलेज किती जुनं आहे, कॉलेजचं लोकेशन काय आहे, कॉलेजला असणारे UGच्या सीट्स किती आहे, PG डिपार्टमेंट किती आहे, विद्यापीठाचा असोसिएटेड विद्यापीठ संलग्न विद्यापीठाचा रिझल्ट काय होता, UG पासून PGला जाणाऱ्यांची संख्या काय आहे, PGची परीक्षा पास होणाऱ्यांची संख्या काय, मिळूच शकत नाही वनरूप. तर हे सगळं अंडर वनरूप भेटते. त्याच्यामुळे मग आम्हाला थोडंसं आता पहिले लोकांना आम्ही शोधायचं, आता लोक आम्हाला शोधायला लागले. क्या बात आहे. म्हणजे केलेला स्ट्रगल हा कामी आलाय. नाही, आता तर सुरुवात आहे मॅडम. मला असं वाटतं कामी आला असं म्हणणार नाही, हे सुरुवात आहे. मला असं वाटतं आपण अजून म्हणजे महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता, म्हणजे मी 2-4 मुंबईच्या कंपन्यांना भेटलो, त्यांनी माझं काम बघून मला एकच म्हटलं, तू स्टडी इंडिया बहुत अच्छा करता है, स्टडी इंडियाचं काउंसलिंग तू खूप चांगलं करतो. हाँ सर, मेरा स्टडी इंडिया में मतलब मैं बिल्कुल कर सकता हूँ. तू स्टडी इंडिया अच्छा करा, लेकिन तू इंडिया के बारे में सोच. तर मग त्या शब्दांवरून आता मला असं वाटतं की मी दिल्ली एक रिजनल ऑफिस करावं आणि एक बँगलोर, म्हणजे त्या लँग्वेज जिथे माझी लँग्वेज पोहोचेल तिथे माझं गायडन्स पोहोचेल. क्या बात आहे सर. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या त्या प्रवासासाठी. साधारणतः जेव्हा पालक वर्ग तुमच्याकडे येतात किंवा विद्यार्थी, तर बेसिक काय प्रश्न असतात सगळ्यांच्या मनात? सगळ्यांचा एकच प्रश्न असतात की सर मार्कशीट घेऊन, बेसिकली माझ्याकडे आता कोणी आलं तर आमचा एक एन्क्वायरी फॉर्म असतो. म्हणजे आमच्याकडे यायपर्यंत वेळ नसतो, पॅरेंटकडे नसतो, आमच्याकडे नसतो. किती लोकांना सर्व करा, किती लोकांना भेटणार? 1-to-1 मध्ये तुम्ही हार्डली 25-30 लोकांना एकटा माणूस भेटू शकतो. असे 4 जण म्हटलं 100 लोक तुम्ही 1-to-1 भेटू शकता. आणि स्पॅम काउन्सिलिंगचा म्हणजे ॲडमिशन गायडन्सचा 4-5 महिन्याचा असतो. तेवढ्या लोकांना भेटून त्यांना सॅटिस्फाय करणं म्हणजे तेवढं सोपं नसते. तर आमचा एक बेसिक एन्क्वायरी फॉर्म असतो. एन्क्वायरी फॉर्ममध्ये विद्यार्थ्याचं नाव, गाव, पत्ता, 12वीचं कुठून झालं, 11वी कुठून झालं, 10वी कुठून झालं, आणि त्याला 10वी-12वीत किती मार्क होते. मग 10वी-12वीची माहिती का पाहिजे, तर महाराष्ट्रातले नियम प्रोसेसचे जरा किचकट असतात. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्हाला मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे तर तुमचं UG 10वी महाराष्ट्रातून झालं पाहिजे, 12वी महाराष्ट्रातून झालं पाहिजे, आणि डोमिसाईल पण महाराष्ट्रात ज्याचं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं आपल्याकडून काही चुकू नये म्हणून एक छोटासा एक एन्क्वायरी फॉर्म आहे. तो घेऊन मग आपण प्रत्येकाला भेटून ते 5-10 मिनिटाचे मग त्याचे प्रश्न जे असतात की सर हे एन्क्वायरी फॉर्म आहे, तुम्हीच सांगा याच्याबद्दल काय काय होऊ शकते. तर ते एन्क्वायरी पाहूनच मग आपण त्याला ज्या काही पॉसिबिलिटीज आहे त्या एक्सप्लेन करतो कमी वेळात. मग त्यांचा निर्णय जो असेल मग ते बाकी पुढची प्रोसेस आमच्याकडे म्हणजे प्रोसेसला देतात आम्हाला. भरपूर जण मग गायडन्स घेऊन येतात की बा सर आम्हाला ते ऑनलाईनचा फॉर्म भरायचा अवेअर आहो, आम्ही आम्हाला घरून करू शकतो, तर मग त्यांचं घरूनही करतात. बिलकुल. सो तुमचे वडील सुद्धा शिक्षकी पेशामध्ये होते आणि वडिलांचं छत्र हरवलं, त्यानंतर तुम्ही स्वतःचं स्टार्टअप करायचं, तर या सगळ्यामध्ये फॅमिलीचं सपोर्ट कसं होतं किंवा घरच्यांना भीती नाही वाटली का की तुम्ही एक नोकरीचा विषय सोडून काहीतरी नवीन करताय म्हणून? नाही, आता माझा बॅकग्राऊंडच थोडंसं एज्युकेशनचं आहे. माझे आजोबा योद्धा एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर मेंबरमध्ये होते आणि 2000 पर्यंत त्यांच्याच हाती सगळं होतं. आणि एवढा चांगला वारसा शिक्षणाचा त्यांनी दिला आहे. म्हणजे माझे आजोबा असू द्या किंवा भाऊसाहेब देशमुख ज्यांनी फाउंडर मेंबर होते आमच्या संस्थेचे. मॅम तुम्ही बिलीव्ह नाही करणार, माझ्या गावची लोकसंख्या 17-18 हजार आहे. साधारणतः 3 डिजिटमध्ये डॉक्टर्स होऊन गेले असतील, 100च्या वरती MBBS डॉक्टर्सची गोष्ट करतो आपण. आणि US सेटल एक 50-1 लोक आहेत. US सेटल म्हणजे अशा बॅकग्राऊंडनी येऊन एक आपल्यावर आधीच जबाबदारी असते. मग माझ्या घरच्यांनी पण म्हणजे हा जो निर्णय घेतला मी की एज्युकेशनमध्येच ॲज अ गायडन्स कन्सल्टन्सी
असं काहीतरी करायची इच्छा आहे. आता आमचे मोठे वडील, आमच्या आई, कधीही त्यांनी मला म्हणजे मलाच नाही, आमच्या घरचं वातावरण तसं की चारही मुलांना सेम की डू Whatever. जरा जे तुला काय करायचं आहे ते तू कर. त्याच्यामुळे मग घरच्यांनी मला कधीच असं पहिल्या वर्षी काय 68 झाले कसं होईल काय होईल असं कधीच नाही, एनकरेज करत गेले की नाही ठीक आहे तू कर. म्हणजे आजही माझ्या घरच्यांना माझ्या कामाचं अकाउंटिंग नाही आहे. मागच्या 2 वर्ष आधीपर्यंत त्यांना सांगता येत नव्हतं काय करतो म्हणून. आता थोडक्यात घरच्यांच्या सपोर्ट शिवाय नाही करू शकत. बिलकुल बिलकुल. सर, चाणक्य हे नाव कसं ठरवलं? आता त्याला आता खरं गोष्ट सांगायची झाली तर काम सुरू करायच्या आधी आम्ही एका ब्राह्मणाला कन्सल्ट केलं. त्यामुळे माझा मित्र काय नाव ठेवायचं. क्या बात आहे. मग ब्राह्मणांनी आम्हाला सांगितलं की च आणि न येते तुमच्या पत्रिकेनुसार त्यानुसार थोडंसं सुपरस्टिशियस आहे मी, म्हणजे नो डाऊट. तर मग त्या च आणि न मग आता मित्रांची चर्चा करत बसलो. मग मी बोलता बोलता आमचा एक मित्र बोलला चाणक्य रखते, ते चाणक्य ठेवलं. क्या बात आहे. म्हणजे असं की वेगळं काही म्हणजे मार्गदर्शन केंद्र काय सुरू करायचं त्यासाठी सुद्धा आधी मार्गदर्शन हा घेतलं. थोडा सुपरस्टिशियस आहे मी. बिलकुल बिलकुल असलं पाहिजे सर. आणि आता मग तुमच्या कामाचे तास कसे असतात, किंवा जर कुणाला तुमच्यापर्यंत संपर्क साधायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टॅक्ट? सकाळी 7-8 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत सगळ्यांसाठी अवेलेबल असतो. स्पेसिफिकली फेब्रुवारी ते डिसेंबर. मग डिसेंबर नंतर आमचे आवर्स कमी होतात. जानेवारी फेब्रुवारी 2-3 महिने फारसं काम आम्ही नाही, तेव्हा 9 ते 5 पर्यंतच असतो. पण बाकी टाइम रात्री 8-9 पर्यंत पण सारे ठिकाणी ऑफिस उगेच असतात. हो. आणि फोनसाठी तर रात्री 10-11 पर्यंत. कारण की पॅनिक एवढी सिच्युएशन असते, सर पहिल्या लिस्टमध्ये नंबर आला नाही. काही ठिकाणी मॅम तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. एक गृहस्थ होते, त्यांना मी सांगितलं, म्हणजे आता मी बोलता बोललो की तुमचा ॲडमिशन होऊन जाईल, काय काळजी करू नका. वडील मला वाटते होते, पण माझ्यापर्यंत आई यायच्या त्या मुलाच्या. तर मी त्यांना सांगितलं की तुला MBBS मिळतं बेटा, तुला चांगलं कॉलेज मिळते. आता त्या वर्षी नेमकं काय झालं ना की NMCच्या काही कॉलेजेस त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल करू शकला नाही. राऊंड 1मध्ये त्या कॉलेजेसचे नाव नाही घेणार, पण त्या राऊंड 1मध्ये त्यांचे अलॉटमेंट आले नाही, म्हणजे त्यांना ते कॉलेज भरले गेले नाही. आता राऊंड 1मध्ये भरले गेले नाही, त्या मुलाचा प्रायव्हेट कॉलेजलाच होणार होतं. शेवटच्या 20-30 मार्कांमध्ये त्याचा मार्क्स होते. आता त्या दिवशी त्याचा नंबर लागला नाही. योगायोगानं यादी लागली 10 वाजता. तर त्या ज्या होत्या त्या 10 वाजतापासून सकाळी 9 वाजेपर्यंत सर उठायची वाट पाहत होते की हा शुभम आता उठला असेल, का सर आता उठले असतील, मग मी त्याला फोन करते. लिटरली ते रात्रभर रडत होते दोघं जण. ओ माय गॉड. म्हणजे की आपलं का नाही लागलं, तुम्ही सांगत होते लागणार. मग मी फोन घेतला, मग ते रडत आवाज की सर असं झालं, माझं लागला नाही. मग मी त्यांना सगळा प्रॉब्लेम समजून सांगला त्या प्रोसेसमधला की काय झालं नेमकं, कशामुळे नाही लागला, काय झालं ते समजलं तेवढ्यात. म्हणजे नंतर ते हॅपी होतं. नंतर ते पोरगा MBBS करतोय आता, ओके, नो डाऊट. पण ते जे होतं रात्रभर जागरण, मग मी ते म्हणजे लक्षात आलं की हे सिच्युएशन पॅनिक कोणावर येऊ नये. मग आम्ही सांगितलं की नाही 10, 11, 12 वाजेपर्यंत फोन आला तर उचलला गेला पाहिजे. व्हेरी नाईस. पण सर, आता या माध्यमातून तुमच्याशी पण खूप सगळे लोक जुळले असतील आणि तुमची पण एक सेपरेट फॅमिली या माध्यमातून तयार झाली असेल. आतापर्यंत मॅम साधारणतः 2-1,000 MBBS डॉक्टर आपण बनवले. आणि असं नाही, पण सगळ्याच लोकांना म्हणजे प्रशासनातले मोठे अधिकारी असू द्या, राजकीय पातळीवरचे नेते असू द्या, सगळ्यांना आपण सर्व केलेलं आहे. क्या बात आहे सर, खूप छान. आणि आता भविष्यातही तुम्ही जे बोलले की दिल्ली बेंगलोरला तुम्हाला जे स्टार्टअप करायचं आहे, दिल्ली बेंगलोरपर्यंत आपण पोहोचलोय मॅडम, नो डाऊट. पण मला असं वाटतं की जिथे माझी भाषा पोहोचते तिथे मग थोडंसं लोकलला ऑफिस असलं की जो हायब्रिड मॉड्यूल आहे, हायब्रिड मॉड्यूलसाठी मग एखादं ऑफिस आपण ठेवावं असं आहे. क्या बात आहे. पण सर, नेमकं तुम्ही कुठे अवेलेबल असता मग? मी आता तरी सध्या तरी 15 दिवस पुणे, 2-3 दिवस अकोला, 1 दिवस बुलढाणा, असं म्हणजे रिक्वायरमेंट पाहून गरज वाटली तिथे बिलकुल जास्त वेळ पुण्याला. सर, आमच्या दर्शकांना जाणून घ्यायचं आहे की अकोला बुलढाण्याचं ऑफिस नेमकं कोणत्या लोकेशनला आहे तुमचे? अकोल्याचं ऑफिस आपलं ट्युशन एरियामध्ये आहे, ताथोड मंगल कार्यालय शेजारी, म्हणजे आपण जिथे सगळ्यांचे क्लासेस आहे, सिमेंट रोड, दूध डेअरी रोडवर. आणि बुलढाण्याचं चैतन्यवाडीला आहे, पुण्याचं FC रोडला आहे, आणि अहिल्यानगरचं सावेडीला आहे. त्या ठिकाणी आम्ही सगळे ते नंबर्स वगैरे शेअर करून देऊ. बिलकुल. आम्ही सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती याविषयीचे नंबर डिस्प्ले करू डेफिनेटली. आणि जर तुम्हाला असं वाटते आहे की आपण ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये आपला खूप वेळ जातो आहे, किंवा कागद जमा करायची, आपले डॉक्युमेंट सगळे प्रॉपर लावायचे आणि वेळेत सगळी प्रोसेस कंप्लीट करायची, तर नक्कीच चाणक्य करिअर पॉईंट तुमच्या मदतीला असणार आहे.
सर असं असतं की आपण आपल्या पॅशनला फॉलो करत जातो आणि एक ते करिअर बनतं आणि तुम्ही तुमच्या आवडीलाच तुमचं करिअर बनवून घेतलेलं आहे. पण या माध्यमातून हे असं कधी झालं एखादा मेमरेबल किंवा अविस्मरणीय क्षण की हो माझ्या ह्या कामामुळे कुणाला तरी मी आनंद दिला आहे? खरं दुसऱ्या वर्षाची गोष्ट आहे. पहिल्या वर्षी 68 मुलं होते. कोविडमुळे काही फार असे बाहेर लोक पडत नव्हते. त्याच्यापेक्षा जास्त मुलं आणू शकलो का असतो की नसतो माहीत नाही, पण 68 लोक आले. दुसऱ्या वर्षी एक विद्यार्थिनी आली, तिचं MBBS झालं. आता तिला 551 मार्क्स होते तेव्हा. ओके. नाव नाही घेणार मी त्या मुलीचं. ती आली आणि तिचा पूर्ण चुकलेलं सगळं, फॉर्म बीम सगळं भरलेला होता, म्हणजे सगळं चुकचाक झालेलं आणि ते 551 मार्क्स होते. लातूरला 30 थर्ड टाईम रिपीट होता का सेकंड टाईम रिपीट होता, सगळं फॉर्मही चुकलेला आणि सगळं गडबड गडबड गडबड. ठीक आहे, मग तिला मी म्हटलं की आज माझ्याकडे रश आहे, तू उद्या 2 वाजता आहे मला भेटला. फॉर्म फिलिंगची माझी गडबड आटोपली. ती 10 वाजता चालली. म्हटलं का बरं? तर नाही, मला असं वाटलं म्हणजे 2 वाजता ऑफिस चाललो, ते माझा नंबर लागला पाहिजे लवकर. म्हटलं नाही, 2 वाजता मला वेळ आहे म्हणून 2 वाजता बोलवलं. ठीक आहे. मग तिचा मग आम्ही तो पहिले CET सेलला आणि काही त्या प्रोसेसमध्ये ज्या टेक्निकॅलिटीज होत्या त्या मला माहीत असल्या कारणाने मी इझिली तिच्या त्या व्यवस्थित करून दिलं. मग आता कॉलेज निवडायची वेळ आली. BMS टाकून द्या म्हणाले, BMS कॉलेज टाकून द्या. मी म्हटलं तुला MBBS मिळते म्हणे, नाही प्रायव्हेट कॉलेज डोनेशन मागतात, 5 लाख 10 लाख रुपये देऊ शकत नाही. म्हटलं कोण सांगितलं डोनेशन मागतात तुला? तर चांगलं मागे कमी फीवाला कॉलेज भेटू शकते. साधारणतः तुला तुझं जे बजेट आहे त्या 1-1.5 लाख 2 लाख जे त्या फीजमध्ये तुला प्रवेश मिळू शकते. मी म्हटलं नाही, तू MBBS टाक ऑप्शन. तर पुढे रडायला लागली. म्हणे नाही तुम्ही नाही, मी पैसेच नाही भरू शकत उद्या. म्हटलं नाही, तू आज घरी जा, बाबाला घेऊन उद्या. ते रडायला लागली की रडायला याच्यासाठी नाही लागली की बा मला एवढं झेपणार नाही. MBBS मी विचारच नव्हता केला कधी. तिने स्वप्नात तिने आपलं BMS करायचं आपलं. बाबाला घेऊन बाबाला समजून सांगितलं की मी सर तुमची मुलगी MBBS होते. म्हणजे कसं? म्हटलं असं प्रोसेस आहे आणि एवढी फी ते भरू शकतो. म्हणजे सर नक्की काय? म्हटलं 100% तुमची मुलगी डॉक्टर होणार म्हणजे होणार. मग ते वडील रडायला लागले की सर कसंच काय शक्य आहे? म्हणजे त्या मुलीचा नंबर लागला, तिचं ॲडमिशन झाले. मग ते थँकफुल ग्रेटफुल. मग त्यावेळेस मला जाणवलं की किती मोठा गॅप आहे. बिलकुल. म्हणजे जी मुलगी MBBS सहजरित्या होत होती, तिला BMS ला जायचं काम पडलं. काय तर त्या प्रोसेस योग्य मार्गदर्शन तिच्यापर्यंत. म्हणजे आपलं एवढं सगळं आपण करतोय, पुण्यासारख्या ठिकाणी आपण वेळ देतोय. मग मी त्या वर्षीनंतर 2-3 वर्ष कंटिन्यू इथे जास्त वेळ द्यायचा निर्णय घेतला. आणि आता मला असं वाटतं की हाफ डन झाला आहे. भरपूर लोक आता अवेअर झाले आणि आता माझ्याकडे येणारे लोक त्यांना काय भेटते हे माहीत असते. फक्त सर हे नक्की भेटेन ना एवढंच विचारलं जातं. क्या बात आहे. मग आता अजूनही अकोल्यामध्ये किंवा बुलढाण्यामध्ये तुम्हाला अशी सिच्युएशन जाणवते आहे का? की आता नाही, त्यावेळेस पासून आता वेळेसपर्यंत मला असं वाटतं माझ्या ऑफिसला दरवर्षी वॉक-इन्स एका ऑफिसला 2000 अधिक आहे. ओ माय गॉड. आता अकोल्यात साधारणतः 400, 500, 600 लोक दरवर्षी डॉक्टर बनत असतील. तर त्यातले 400 लोक तर माझ्याकडून अकोल्यात बनत असतील. तर जो अवेअर करायचा फेज होता तो निघून गेला आता. म्हणून मग मी जास्त वेळ आता पुण्यात बसतो. पण पुण्यामध्ये जसं जर बघितलं तर खूप सगळं एक्सपोजर असतं किंवा प्लॅटफॉर्म्स अवेलेबल असतात. स्टील त्या ठिकाणी पण तुम्हाला सर्व्हाइव्ह करायला म्हणजे हार्ड जाते की आता नाही? आता थोडक्यात काय असते की म्हणजे तुमची SOP तुमची सर्व्हिस असते. तुमचे कुठलंही मला असतं विचारांवर सगळी कंपनी चालते. म्हणजे प्रभाव किंवा पराभव हा विचारांचा असतो. तर चांगलं काम केलं की रेफरल येत राहतात. तर मग ते रेफरल अजूनही कंटिन्यू पुण्यालाही तसेच आहे, बुलढाण्यालाही तसेच आहे. फक्त ऑनलाईनसाठी मला ऑर्गॅनिकसाठी मला थोडंसं मार्केटिंग करावं लागते. जे की दिल्ली UP या भागात किंवा पॉंडिचेरी चेन्नई या भागात. एकदा आपण पोचलो की मग सेकंड टाईमला रेफरल येतो. पण तू सर्व्हिस दिली की 100% मला असं वाटते. बिलकुल. सर आता महाराष्ट्र आणि अदर स्टेट याच्या प्रोसेसमध्ये यांच्या परीक्षांमध्ये बराचशी तफावत असेल, तर ते प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो? 100% मॅम. म्हणजे दरवर्षी जागा बदलतात, दरवर्षी नवीन कॉलेजेस येतात. काय नीट एकच परीक्षा आहे पूर्ण देश पातळीवर. आणि MBBS BDS BMS BHMS म्हणजे कोणताही डॉक्टर व्हायचं आहे तुम्हाला तर नीट द्यावीच लागते. मग नीट द्यावी लागते. तर मग आता कोविड नंतर आयुषचं एवढं प्रस्त वाढलं आहे BMS साठीचं. काय की BMS ला नोकरी लवकर लागते. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत डायरेक्ट जागा आहे, HRD मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डायरेक्ट जागा आहे, PSC सबस्टेशनला डायरेक्ट जागा आहे. मग तो BMSचा एवढा फ्लो वाढला की महाराष्ट्रात नाही सर, MPत बघा, MPत नाही कर्नाटकात बघा. आधी MBBS पूर्ण देशात करायचं होता, BMS करावं लागत आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोक आता चांगलं मेडिकल एज्युकेशन महाराष्ट्रातलं जे आहे ते बाकी स्टेट्सपेक्षा खूप प्रगत आहोत आपण. म्हणजे मेडिकल एज्युकेशनमध्ये किंवा मेडिकल फॅसिलिटीजमध्ये आपण असं म्हणू शकतो की पश्चिमेकडचे काही राज्य हे प्रगत आहेत आणि पूर्वेकडचे राज्य हे प्रोग्रेसिव्ह आहेत समजा.
तर या पश्चिमेकडच्या प्रगत राज्यातल्या मुलांचा मेडिकलकडे ओढा आत्तापर्यंत तरी या 6-7 वर्षात खूप जास्त होता. आता पुढे कदाचित बदल, आता हे सायकल आहे, थोडंसं कमी जास्त होत राहील, पण सगळीकडे तो स्टडी ठेवावाच लागतो मॅम. म्हणजे सर, अकोला शहर हे असं आहे की इथे ट्युशन क्लासेस आणि मेडिकलचं हब बनलेलं आहे एक प्रकारे. इथे खूप सगळे हॉस्पिटल्स म्हणा किंवा मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या अवेलेबल आहेत. अशा सगळ्या प्रोसेसमध्ये अकोल्याच्या बाबतीत तुमचं काय व्ह्यू आहे, म्हणजे तुमचा दृष्टिकोन काय आहे? बघा, इथे ऑफिस सेकंड, माझं होम टाउन अमरावती आहे. अकोलामध्ये माझा काही तेवढा कनेक्ट नव्हता. मी मला वाटते इथे फक्त 11वी-12वीच्या नंतर क्रॅश कोर्ससाठी 45 दिवस राहिलेला आहे ना अकोल्यातला. मला बिलकुल काही माहीत नसताना मी अकोल्यात म्हणजे काउन्सिलिंग सेंटर टाकायचा निर्णय फक्त इच्छा कल्चरमुळे घेतला, क्लासेसच्या. बिलकुल. आता मी लातूरचा अभ्यास केला, लातूर पॅटर्न. नांदेडला सगळ्यात जास्त मुलं मेडिकलला तयारी करतात. पुण्यात माझं ऑफिस आहे, माझं अहिल्यानगरला आहे, बुलढाणा आहे, आणि मुंबईसारख्या ठिकाणी मार्केटमध्ये मी पाहून आहे. औरंगाबादलाही मार्केटमध्ये मी चांगला अभ्यास केला. पण जो रेशो मेडिकलला लागण्याचा म्हणतो ना आपण, म्हणजे एखाद्या ठिकाणी 100 मुलं शिकत आहे तर किती % लागत आहे, आपल्याकडे डेटा असतो. ॲज अ काउन्सिलर माझ्याकडे सगळ्या ठिकाणचा डेटा आहे. साधारणतः तुम्ही विचारलं की 2.5 लाख लोक महाराष्ट्रातून प्रवेश परीक्षा देतात, त्यातले किती मुलं लागतात किंवा किती जागा आहे, कसं लागतात, हे सगळा मला डेटा आहे. तर महाराष्ट्रात मी थोडंसं ॲनालिसिस केलं तर हब आहे 20,000 लातूरला आहे, 30,000 नांदेडला आहे. त्या म्हणजे कम्पॅरिझनमध्ये आपण अकोल्याला जर थोडंसं ऑब्झर्व केलं ना, तर अकोल्याचा मेडिकलला लागणाऱ्यांचा जो रेशो आहे तो 2% पर्यंत आहे. बाकी कुठेही 1%च्या वरती नाही आहे. खूप चांगलं शिक्षण मला असं वाटतं अकोल्यामध्ये मेडिकलची तयारी होते. आता म्हणजे बाहेरचे काही ब्रँड्स इथे येऊन तयारी करून घेतच आहे. सगळ्यात चांगलं पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात चांगला मेडिकलला लागणाऱ्यांची संख्या जी असेल, आपण कम्पेअर करतो 1:100च्या रेशोनी, तर तो अकोल्यातला आहे. सर, तुम्ही तर असं ॲक्सिडेंटली कन्सल्टन्सी म्हणा किंवा काउन्सिलिंगच्या या क्षेत्रामध्ये आलेल्या आहात, पण अशाच पद्धतीने जर कुणाला काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, म्हणजे हा काउन्सिलिंग म्हणजे एक सिलेबस नाही आहे, याचं कुठं पुस्तक नाही आहे पाहायला भेटणार तुम्हाला की अभ्यास केला आहे, रटलो, थोडंसं प्लेसमेंट झालं. थोडंसं हा पझल आहे, एक एक कडी जुळत जाते. दरवर्षी न संपणारा पझल आहे, कडी जुळवत राहावं लागते. जेव्हापर्यंत तुम्ही या व्यवसायात आहे तेव्हा तुम्ही काम करणं बंद केलं, व्यवसाय संपला, काम करतच राहावं लागेल ट्रेनिंगमध्ये. कारण की दरवर्षी नवीन नवीन काही ना काही येतेच, काही ना काही तुम्हाला करावंच लागते. थोडक्यात नवीन मुलांना जर याच्यात शेतात यायचं असेल तर माझ्याकडे तरी आम्ही आता कसं करतो की अकोला म्हणा, पुणे म्हणा, आमच्या स्टाफ्स जे असतात आम्ही त्यांनाच पहिली तर प्रमोट करतो. म्हणजे सर मला शिकवा, आम्ही सगळ्यांना शिकवतो. माझं ओपन फॉर ऑल आहे. मी बंद 4 दरवाजाच्या आड काही कोणाला आम्ही काउन्सिलिंग करत नाही, 4 बंद दरवाजाच्या आड काही गायडन्स करत नाही. ओपन ॲक्सेस आहे, फ्री ग्रुप्स आहे, सगळी माहिती पब्लिक होते. म्हणजे तुम्ही माझ्याकडे आमच्या इथे येऊन बसले तरी कळेल कसं काम चालू आहे, काय चालू आहे. मग ते बेसिक 2-3 वर्ष लागतात, 2 वर्ष तरी मिनिमम लागतात. 1 वर्ष लागते प्रोसेस गायडन्स शिकायला, 1 वर्ष लागते कॉलेजेस शिकायला. 1 वर्ष प्रोसेसचे लूपहोल्स, कागदपत्र काय लागतात, किती दिवसानंतर अलॉटमेंट होते, अलॉटमेंट झाल्यानंतर किती दिवसानंतर कॉलेजला जावं लागते, कॉलेजला गेल्यावर काय काय अडचणी मुलांना येऊ शकतात. बरेचदा काय होते, कॉलेज लागल्यावर कॉलेजवाले थोडेसे वेगळेच डॉक्युमेंटची डिमांड करतात, ॲडमिशन कॅन्सल झाली म्हणून सांगतात, पॅरेंट घाबरतात. थोडक्यात पैसे म्हणजे आपले गायडन्सचे साहेब सगळं त्यांना तिथे आपल्याला म्हणजे साईटवर जाऊन सपोर्ट करावं लागतं की नाही सर SC STला नॉन क्रिमिलियर नसते, कधी कधी कोणत्या कॉलेजलाही माहीत नसतं की SC STला नॉन क्रिमिलियर लागत नाही म्हणून. थोडक्यात अशी प्रोसेस आहे. मग ते 2 वर्ष शिकल्यानंतर मग आम्हीच आमची इच्छा विद्यार्थ्याने किंवा कोणी मुलांनी म्हटलं की सर मला ऑफिस टाकायचं, तर मग आम्हीच त्याला फायनान्स करून नवीन सिटीज तू टाक, आता बुलढाणा तू टाक बा किंवा वाशिम टाक, तर असं सध्या चालू आहे. नवीन यायचं असेल, शिकायचं असेल तर बिलकुल आम्ही ओपन आहे. म्हणजे विदाऊट एनी फीज आम्ही सगळं शिकू शकतो. सर, आता जे पेरेंट्स किंवा त्यांच्या मुलांच्या संदर्भात त्यांची जी अपेक्षा असेल की डॉक्टर किंवा इंजिनियर या क्षेत्राकडे त्यांनी जावं, तुम्ही बोलले की फार्मसीच्या संदर्भातही तुमच्याकडे इन्क्वायरीज येत असतात आणि तुम्ही त्याच्यावरही गायडन्स करता, तर अशा सगळ्या पालकांना स्पेशली निकाल लागल्यानंतर तुम्ही जे म्हटलं की जी पॅनिक सिच्युएशन त्यांची होऊन जाते, तर मुलांना आणि पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटतं आता रिझल्ट सीझन, ॲडमिशन सीझन चालू होणार आहे. रिझल्ट कदाचित 4-5 दिवसात सगळे येणं सुरू होतील. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जेवढं जास्त घरी राहून काम राहतील तेवढं काम राहता आलं पाहिजे. आपल्याकडे ट्रेंड होता आधीपासून, म्हणजे रिझल्ट लागला की 4-5 कॉलेजला जाणे, पूर्वी ऑफलाईन अर्ज करावा लागत होता ना मॅडम. इथे शिवाजीला वगैरे अर्ज भरला, स्टेपल केले, सबमिट केला. आता तोच ट्रेंड, तो पालक वर्ग आता त्यांचेच मुलं आता समजा 12वीला आहे, त्यांना तोच ट्रेंड माहिती आहे. मग बरेचसे पालक या कॉलेजला जाऊन येतो, त्या कॉलेजला जाऊन येतो, सगळीकडे
मिसगायडन्सच होते. ते चुकीचे आहेत का कॉलेजवाले मुद्दाम फसवतात का नाही, कारण की प्रोसेसच एवढी. आजच चंद्रकांत दादांचं, आजची गोष्ट, चंद्रकांत दादांचं एक मी पत्रकार परिषद बघितली. मेडिकलचा संस्थात्मक कोटा मी तुम्हाला सांगितलंच आहे की मेडिकलचा संस्थात्मक कोटा राहिलाच नाही. तसा सेम इंजिनिअरिंगचा पण संस्थात्मक कोटा आता चंद्रकांत दादांनी म्हटलं आहे. चंद्रकांत दादांनी आजच्याच पत्रकार परिषद, पूर्ण क्लॅरिटी माझ्याकडे अजून आलेली नाही आहे, त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंगचा पण संस्थात्मक कोटा 3 पट फीजवर जाईल. मग आता कॉलेजकडे काही राहिलंच नाही आहे. 4 लोकांना तुम्ही भेटून पैसे देऊन काही होणारच नाही आहे. प्रोसेस कशी क्लीन करता येईल, कागदपत्राची पूर्वतयारी कशी करता येईल, हे सगळं रेडी करून घेतलं पाहिजे. बिलकुल. हो, म्हणजे पूर्वतयारीमध्ये काय येते तर सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही गोळा करून घेतले पाहिजे. काही म्हणजे सगळे डॉक्युमेंट मूळ स्वरूपात असायला पाहिजे, ओरिजिनल कॉपी. काही डॉक्युमेंटला व्हॅलिडिटी असते, जसं की नॉन क्रिमिलियर, EWS दरवर्षी काढावं लागतं, त्याचे तारखा तपासून घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर मेडिकलमध्ये स्पेशली काही कॉलेजेसमध्ये तुम्हाला जरी अप्लाय जरी करायचं असलं, जसं दत्ता मेघे वर्धा आहे किंवा UPचं काही एखादं कॉलेज आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे मेडिकलला, तुम्हाला 2,05,000 रुपयाचं डिपॉझिट ठेवावं लागते. ते डिपॉझिट ठेवूनच त्या प्रक्रिया करता येतात. तर मग डिपॉझिट ठेवण्यासाठी 3च ऑप्शन असतात, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग. इंटरनेट बँकिंग चालू करून घेतले पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो जमा करून घेतले पाहिजे. शिष्यवृत्तीसाठी रेशन कार्ड पासून सगळे डॉक्युमेंट लागतात. मला असं वाटतं या गोष्टीकडे जास्त फोकस केला पाहिजे रिझल्ट लागेपर्यंत. मग रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही काउन्सिलरची कन्सल्ट करा किंवा मग मागच्या वर्षीचे कट ऑफ शोधा किंवा मग कॉलेजेसची माहिती घ्या. कॉलेजची माहिती आताही घेतली चालते, पण कॉलेजमध्ये न जाता जेवढी माहिती घेता येईल तेवढी घेतली पाहिजे. बिलकुल बिलकुल. आणि मला वाटतं आजकाल तर इंटरनेटमुळे सगळीकडे सगळा डेटा सगळीकडे अवेलेबल आहे. बिलकुल बिलकुल. सर, आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आणि मी परत आमच्या सगळ्या दर्शकांना सांगू इच्छिते की चाणक्य करिअर पॉईंट हे तुमचं करिअर गायडन्स सेंटर नाही आहे, तर या ठिकाणी तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं. तुमची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे ॲडमिशनची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला कॉलेज मिळेपर्यंत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये चाणक्य करिअर पॉईंट तुमच्यासोबत असतं. कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं, काय करायचं हे तुम्हाला ठरवायचं असतं, पण ते करत असताना तुम्हाला तुमचं बोट धरून त्या कॉलेजपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी मात्र चाणक्य करिअर पॉईंटची आहे. तर सर, आज तुम्ही एवढा वेळ दिलात आणि खरंच खूप योग्य मार्गदर्शन, अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज तुमच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. तुमचं पण खूप खूप थँक्यू. RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ योलो प्रस्तुत जो कार्यक्रम तुम्ही आज घेतला त्याच्यासाठी पण धन्यवाद. आणि पुढील पण काही असं असल्यास मी तुम्हाला नक्की. बिलकुल सर, बिलकुल. आणि आम्ही सुद्धा नेहमीच हा प्रयत्न करत होतो की आमच्या माध्यमातून अशाच पद्धतीने चांगलं मार्गदर्शन देणाऱ्या लोकांना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. तेव्हा RDG रेकॉर्डिंग स्टुडिओ प्रेझेंट योलो स्पॉटलाईटमध्ये तुम्हाला असंच छान मार्गदर्शन आणि त्यासोबतच चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्वांची भेट आम्ही घडवणार आहोत. तेव्हा परत भेटूया नवीन भागामध्ये नवीन व्यक्तिमत्वासह आणि नवीन विचारांसह. बघत रहा योलो स्पॉटलाईट. धन्यवाद.